धनंजय माने इथेच राहतात का? टायमिंगचा बादशाह, विनोदाचा सम्राट. हो बरोबर, तुमचे आमचे लाडके अशोक मामा. अशोक मामांनी राज्याला देशाला खळखळून हसवलं. देशाने त्यांना भरभरून प्रेमही दिलं. मामांना आता पद्मश्री पुरस्कार मिळतोय. पण अशोक सराफांची ही अधुरी प्रेम कहाणी तुम्हाला माहित आहे का? असं म्हणलं जातं, एकेकाळची सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख आणि आपले अशोक मामा हे एकमेकांच्या प्रेमात होते. इतकंच नाही तर त्यांचा साखरपुडा देखील झाला, अशा काही चर्चा होत्या. मग असं काय झालं की त्यांनी एकमेकांची साथ सोडली असेल? 1987 मध्ये झुंजार सिनेमाचं शूटिंग होतं. या सिनेमाच्या शूटिंगसाठी रंजना बेंगलोरला निघाल्या होत्या. पण वाटेत त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्या वाचल्या, पण त्यांचं आयुष्य असून नसल्यासारखं झालं होतं. अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते, तर डाव्या हाताला देखील जब्बर मार बसला होता. ही घटना घडली तेव्हा त्यांचं वय फक्त 32 वर्ष होतं. ऐन तारुण्यात त्यांना व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आली होती. बेडवर, व्हीलचेअरवर त्यांनी अनेक वर्ष काढली. निर्माते त्यांच्या बरी होण्याची वाट पाहत राहिले, पण त्यांच्या नशिबात हे सगळं राहिलं नव्हतं. प्रेमात अथांग बुडालेल्या माणसाच्या आयुष्यात दुःख असतातच. काही अधुऱ्या प्रेम कहाण्या अनेकांसाठी ऐकायला वाचायला भारी असतील, मात्र अनुभवणाऱ्या माणसासाठी त्यात कठीणच असतात. अशोक मामांच्या बाबतीत सुद्धा तेच. बाकी मामा, लव्ह यू. महाराष्ट्र मात्र तुमच्या प्रेमात कायम आहे.